राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राप कर्मचाऱ्यांना पगार, महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना जो मिळतो तो आम्हाला, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ। आजपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे। महत्त्वाची गोष्ट ते बेमुदत संपावर आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या मी नागपूरच्या गणेशपेठ आगारामध्ये आहे आणि आपण इथं बघू शकतो की एसटी ज्या रात्रीला आलेल्या आहेत त्याच फक्त इथनं निघणार आहे। या व्यतिरिक्त इतर ज्या सर्व 1200 फेऱ्या दिवसाला या गणेशपेठ आगारातनं जातात त्या सर्व फेऱ्या इथे बंद असणार आहे आणि यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना घेऊन या एसटी कर्मचाऱ्यांचा इथे संप पाहायला मिळत आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन यांचे प्रतिनिधी मंडळ राज्य सरकारच्या प्रतिनिधींना भेटत होते, मात्र काही तोडगा निघू शकलेला नाही। एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी आपण त्यांना विचारूया। बेमुदत संप असणार आहे, सणासुदीच्या काळामध्ये संप असणार आहे, असं काय कारण झालं तुम्हाला संपाचं हत्यार सावलं? आम्हाला राज्य शासनाप्रमाणे जे काम राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना जो पगार मिळाला पाहिजे तो अजून मिळालेला नाही आहे। त्यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये 2 दिवसाच्या 9 जुलै आणि 10 जुलैला जे आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही सांगितलेलं होतं का पंढरपूरची यात्रा आम्ही थांबवत नाही, परंतु आमच्या मागण्या ग्राह्य करण्यात यावं, मान्य करण्यात यावं। त्या अनुषंगाने 9 तारखेला 9 ऑगस्टला ज्यावेळेस आम्ही क्रांती दिनाच्या दिवशी नोटीस दिलेली होती तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 7 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन आम्हाला लिखित रूपामध्ये 8 दिवसाची मुदत मागितली आणि 20 ऑगस्टला आम्ही बैठक लावतो म्हणून लिखित रूपामध्ये पत्र दिलं होतं। एवढ्या रास्त मागण्या असूनही 20 तारखेपासून आजची 3 तारीख आहे, अजूनपर्यंत बैठक बोलावली नाही व आमच्या मागण्यांबद्दल सकारात्मक अशी चर्चा केलेली नाही। त्याच्यामुळे राप कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढलेला आहे आणि तोच असंतोष आज आपल्याला पाहायला मिळत आहे। बेमुदत संप आहे, सणासुदीचे दिवस आहे, बेमुदत ठेवण्याचा निर्णय झाला हो ना। जोपर्यंत म्हणजे आमचा हा धरणे आंदोलन आहे, आम्ही एका पेंडॉल खाली बसलेलो आहोत, आम्हाला ज्या काही आमच्या रास्त मागण्या त्या मंजूर करण्यात यावा एवढी आमची रास्त मागणी आहे। ठीक आहे, इकडे जर का आपण बघितलं तर हे रात्रीच्या ज्या फेऱ्या होत्या, ज्या मुक्कामी होत्या त्याच सध्या इथे जाताना दिसत आहे आपल्याला। मात्र तुम्ही इकडे जर का आगाराच्या या बाजूला बघितलं तर बघा या सर्व बसेस ज्या आता येत आहे त्या सगळ्या इथे थांबवल्या जात आहे आणि नागपूरच्या या गणेशपेठ आगारातनं साधारण जवळपास दिवसाला 1200 फेऱ्या जातात, त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये साधारण 3 ते 4% फेऱ्या होईल असं सांगितलं जात आहे। त्यानंतर मात्र दिवसभरासाठी पूर्णतः गाड्या इथे उभ्या असणार आहेत, त्यामुळे आता सकाळला थोड्याफार प्रवाशांना बसेस उपलब्ध असेल, मात्र त्यानंतर प्रवाशांना मोठी दमछाक करावी लागेल। काही प्रवासी आपण त्यांना विचारूया। एसटीचा संप आहे, एसटीचा संप आहे, काही माहिती आहे तुम्हाला त्याबद्दल? एसटीचा संप आम्ही मुंबईवरून आलो त्यामुळे आम्हाला काय आयडिया नाही आहे। तुम्हाला मुंबईला जायचं आहे बसने की कुठे चालले तुम्ही? नाही आम्ही हिंगणघाटला चाललो। अच्छा, तुम्ही कुठे चालले काकू? बरोबर। काय म्हणते ते बस वेळ आहे की येत आहे, काय म्हणतात? माहित नाही, अजून काही सांगितलंच नाही त्या लोकांनी। संप याची कल्पना होती का तुम्हाला? नाही, माहितच नव्हतं आम्हाला, काहीच माहित नाही त्याच्यामुळे। तुम्हाला माहित होतं संप? नाही, आम्ही जस्ट आलो आहे सकाळी 7च्या बसने कळमेश्वरून आलो आम्ही। बोलतो कशासाठी जायचं आहे गावाला? तिला जायचं आहे सर। तुम्ही पण? आम्ही पण सर 2 घंटे झाले इथे आहोत, ब्रह्मपुरीला जायचं आहे पण अजून बस नाही आहे। कोणाला विचार इथं वाहकांना विचारलं काय सांगता? ते म्हणत आहेत की काही भरोसा नाही, केव्हा सुटेल। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने इथे गणेशपेठ आगारावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे, मात्र इथे आज संप असल्यामुळे या सर्व प्रवाशांना याचा फटका बसत आहे। सकाळच्या पहिल्या फेऱ्या थोड्याफार जाईल, त्यानंतर दिवसभरासाठी इथलं जे चित्र आहे ते संपाचं असेल, त्यामुळे आता पुढील काळामध्ये हा संप कधीपर्यंत लांबतो हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण की याआधी देखील राज्यातल्या जनतेने एस टी कर्मचाऱ्यांचा संपाचा अनुभव घेतलेला आहे, त्याचा फटका कशा प्रकारे ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागला हे देखील बघितलं। त्यामुळे राज्य सरकार लवकरात लवकर कशा प्रकारे यातनं तोडगा काढतो आणि कशा प्रकारे हा संप मिटवण्याचा प्रयत्न करतो हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।